नाव बोला सर. माझं नाव अक्षय अशोक पिसे, कुठून आलात? मुंबई. सर तुम्ही 2 महिन्यापूर्वी आमच्याकडे आला होता है ना? हो, कोणासाठी आला होता सर? माझ्या वडिलांसाठी आलो होतो. काय आलं होतं त्यांना नोव्हेंबरमध्ये ॲडमिट केलं होतं. पार्किन्सन्स आहे त्यांना 5 वर्षापासून. अच्छा. आणि त्यांचं गिळायची क्षमता कमी झालेली आणि त्याच्यामुळे त्यांच्याला ट्रॅकिओस्टॉमी करावी लागलेली, कारण त्यांना ॲस्पिरेशन होत होतं. जे काही गिळत होते ते लंग्समध्ये जात होतं. अच्छा. मग त्यांचे सोडियम लेवल्स, हेमोग्लोबिन लेवल्स सगळं डाऊन झालेलं. आणि असंच एका नातेवाईकाकडनं कळलं की इथं वन उपचारमध्ये तुम्ही. ऐका ना, ठीक आहे. अशोक वन उपचार केंद्रात येण्याच्या अगोदर तुम्ही त्यांचा अजून काय काय इलाज केला आणि किती दिवस इलाज केला? तर 15 नोव्हेंबरपासून 26 डिसेंबरपर्यंत ते हॉस्पिटलमध्येच ॲडमिट होते. हां. आणि वेगवेगळे इलाज चालू झाले त्यांच्यावर. म्हणजे पहिलं तर ते इन्फेक्शन झाल्यामुळे पूर्ण समजून घ्या खूप खूप म्हणजे सिरियस झालेले. डॉक्टरांनी अजिबात गॅरंटी दिली नव्हती. काही दिवसात क्षणात असे जाऊ शकतात अशी त्यांची काही होती, म्हणजे टेंडन्सी होती. म्हणजे कधी पण काही होऊ शकतं त्यांच्या. हो. बरोबर. किती रुपये खर्च केला अक्षय भाऊ? अंदाजे 12 लाखापर्यंत खर्च झालेला आहे त्यांच्या. त्याच्यात काही फरक जाणवला त्यांच्यात? फक्त जिवंत राहिले एवढंच. अच्छा. बोलता येत होतं त्यांना? नाही. ठीक आहे. तुम्ही अशोका निसर्ग उपचार केंद्र इगतपुरी, जिल्हा नाशिक येथे आलात हो. 2 महिन्यापूर्वी. आमच्या डॉक्टरांनी, तुमचे वडील आले नव्हते? नाही. तुम्ही पूर्ण हिस्ट्री आमच्या डॉक्टरांना सांगितली, हो. सेवकांना सांगितली. हो. त्यांनी रिपोर्ट्स चेक केले हो. पेशंट नसताना, आणि तुम्हाला काही डाएट प्लान्स दिले, पथ्य दिले हो. आणि फूड सप्लिमेंट दिले, जे बर्फातून घेऊन जायचं, घरी गेल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं. हो. त्याच्यानंतर तुम्ही ते चालू केलं आमचं डाएट प्लॅन वगैरे. करेक्ट. आज तुम्ही परत अशोका निसर्ग उपचार केंद्र इगतपुरी येथे आलात. तुमच्या वडिलांमध्ये आज तुम्हाला काय काय फरक जाणवतोय सर? त्यावेळेस आणि आतामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तेव्हा ते हलू शकत नव्हते, बोलू शकत नव्हते, ते काय रिस्पॉन्ड करत नव्हते. पण आज ते सगळं करत आहेत. 50% खूप जास्त फरक पडलेला आहे. ते बोलू पण शकतात आता, चालत आहेत. म्हणजे चालत एक्झॅक्टली आपल्यासारखं चालत नाही आहेत, पण प्रयत्न चालू झालेले आहेत. हातपाय हलवत आहेत, हात देऊन चालतात ते. आणि मेन तर बोलू शकतात आता आणि रिस्पॉन्ड पण करतात. म्हणजे थोडी ॲक्टिव्हिटी वाढली आहे त्यांची. अच्छा. जेवण जातं का? जेवण सध्या तरी आम्ही त्यांना नेझल ट्यूबने देत आहोत, पण तरी हळूहळू करत थोडं थोडं ते जेवायला लागलेले सुद्धा आहेत. आम्ही त्यांना मध चाटवतो तोंडानी, म्हणजे नेझल ट्यूब असून सुद्धा आम्ही त्यांना तोंडानी थोडं थोडं द्यायचा प्रयत्न करतो. आणि आता ते सुद्धा ते गिळू शकत आहेत. ठीक आहे. अक्षय भाऊ, आज त्यांच्या हेमोग्लोबिनमध्ये आणि जेवढे ब्लड चाचण्या आहेत त्याच्यामध्ये काय फरक जाणवला सर? तर नोव्हेंबरमध्ये त्यांचा हेमोग्लोबिनचा आकडा होता 9, 7, 9 असे आकडे होते. आणि आज तेच आकडा 12च्या आसपास आलेला आहे. 13 हा ऑप्टिमल असतो. अच्छा. हिमोग्लोबिन जे 7 होतं स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही आलात, हो, ते आज 2 महिन्यात 12 झालं हिमोग्लोबिन. हो. ठीक आहे. अजून कशात तुम्हाला? सोडियम पण तेव्हा 25 होतं, आज 31च्या आसपास आहे. नाईस. अजून काय फरक? आणि सगळे वाईटच. इन्फेक्शन पण आमचे खूप कमी झालेले आहे. तेव्हा इन्फेक्शनचा काउंट 5400च्या आसपास काहीतरी होता, ते आता 2000 कितीवर आलेलं आहे. ठीक आहे सर. आणि तुम्ही तुमच्या मम्मीसाठी नंतर शुगरचंही घेऊन गेलात? हो. मम्मी शुगरच्या गोळ्या होत्या बरोबर? किती वर्षापासून होत्या? तर तिला डायबिटीज आहे, 6-7 वर्षापासून आहे. हां. आणि ते औषध आता तिथे झालं 2 महिने खाते. तिचं ऑलमोस्ट अर्ध झालेलं आहे डायबिटीजचं औषध. आमच्याकडे तुम्ही 2 महिन्यापूर्वी आईचं पण औषध घेऊन गेलं शुगरसाठी बरोबर? तर ते गोळ्या 5-7 वर्षापासून खाताय. हो. है ना? आज त्यांच्या शुगरमध्ये काय फरक जाणवतोय तुम्हाला? शुगर तिचं जे कधी कधी असं होतं की ते शुगर नसल्यामुळे तिला चक्कर आल्यासारखी वाटते. मग गोड खावं लागतं. मग गोड खावं लागतं तिला. अच्छा. आणि त्याच कारणामुळे आम्ही त्यांचं डायबिटीजचं औषध अर्ध करण्यात आलेलं आहे. अच्छा. म्हणजे पहिले जे गोळ्या होते ते अर्ध्या झाल्या आता. हो. सर तुम्ही समाधानी आहात? हो, खूप समाधानी आहे. ठीक आहे सर. आपल्या भारतीय जनतेला तुमचं काय मेसेज असेल अशोका निसर्ग उपचार केंद्र इगतपुरी बद्दल? हे वनोपचार केंद्र खूप चांगलं आहे. तुम्ही या, इथं भेट द्या.
आणि खूप चांगला परिणाम जाणवेल तुम्हाला तुमच्या पेशंटमध्ये. सर खूप खूप धन्यवाद. Thank you. नमस्कार.